तर विषय काय झाला की मी परवा जर्मनीमध्ये माझ्या जर्मन मित्रांच्या बरोबर जर्मनी वर्सेस कुरासाओ देशाची फुटबॉल मॅच बघत बसलो होतो आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की इंडियाची टीम फिफामध्ये का नसत्या, कारण कुरासाओ देश ज्याची लोकसंख्या फक्त 1,60,000 आहे, जी भारताच्या कंपॅरिझनमध्ये 0.01% एवढी आहे आणि तो देश फिफाला क्वालिफाय होतोय, मग इंडिया का नाही? आणि त्यांनी फिफाची इंडियाची रँकिंग चेक केली तर इंडिया आहे 138 नंबरला आणि कुरासाओ देश आहे 82 नंबरला. आता हे बघून मला पण लाज वाटत होती, पण तरी पण मी म्हटलं की इंडियामध्ये जास्त क्रिकेट खेळतात म्हटलं आणि आम्ही क्रिकेटमध्ये जगात 1 नंबरला आहे. पण आता क्रिकेट किती देश खेळतात हे पण त्यांना माहीत नव्हतं. मग मी त्यांना कोल्हापुरातले रोनाल्डो आणि मेस्सीच्या कटआउट्सचे आणि इतर बाकीचे फुटबॉलचे व्हिडिओ दाखवल्यावर ती कंप्लीट खुळी झालीत. त्यांना एवढं आश्चर्य वाटलं की ती म्हटली झर्मनीनं आत्तापर्यंत 4 वेळा फिफाचा वर्ल्ड कप जिंकलाय, पण आमच्या देशात कधी एवढे प्लेयर्सचे मोठे कटआउट्स वगैरे लावले नाहीत आणि तुमच्या देशात बाहेरच्या प्लेयर्सचे एवढे कटआउट्स लावतात, झेंडे लावतात बाहेरच्या देशातले. जर इंडिया फिफाला क्वालिफाय झाली तर तुम्ही काय करशील? पण फक्त कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रातलं आणि देशातलं प्रत्येक शहर जेव्हा फुटबॉल वेळ म्हणून ओळखलं जाणार तेव्हा इंडिया सुद्धा फिफामध्ये नक्कीच दिसणार आणि सरकारनं सुद्धा क्रिकेट इतकंच ऑलिम्पिकमध्ये असणाऱ्या बाकीच्या खेळांवर किंवा फुटबॉलवर पैसा खर्च करणे, स्टेडियम्स बनवणे, कोचिंग सेंटर्स उभे करणे आणि येणाऱ्या नवीन पिढीमध्ये इतर खेळांबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि आपण सुद्धा इतर खेळांना सपोर्ट केला पाहिजे. बाकी कोल्हापूरनं फुटबॉलसाठी दिलेल्या योगदानाला आणि त्यांच्या फुटबॉल प्रेमाला सलाम आहे.